लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पडसाद अपंग उपचार आणि पुनर्वसन केंद्र संचलित पडसाद कर्णबधिर विद्यालय शाळेचा 35वा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला। या सोहळ्यासाठी मंगेश चिवटे यांची खास उपस्थिती होती। आर रणजित यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी राजेश नंबिशन, डॉक्टर अरविंद देशमुख, सागर वैद्य आदी मान्यवरांची देखील खास उपस्थिती होती। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनानं संस्थेच्या संस्थापिका सुचेता सौदानकर यांच्या उपस्थितीत सोहळ्याला सुरुवात झाली। पस्तीस वर्षापूर्वी रोवलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी संस्थेच्या संस्थापिका सुचेता सौदानकर यांनी व्यक्त केली। कॉक्लिअर इम्प्लांट आणि विद्यार्थ्यांचे झालेले पुनर्वसन आणि डिजिटलायझेशन तसेच भविष्यातील संस्थेचे उद्दिष्ट याबाबत त्यांनी यावेळी आश्वासित केले। दरम्यान यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मंगेश चिवटे, अरविंद देशमुख, आर रणजित आणि सागर वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले। गोदातीरी असलेल्या या नाशिक नगरीमध्ये पडसाद अपंग उपचार व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून आज समाजातील विशेषतः या कार्यक्रमाची संकल्पना ज्यावेळी माझा सहकारी प्रथमेश पाटील यांनी मला दिली त्यावेळी मी खरं तर एक क्षणी दवडला नाही। मी त्यांना सांगितलं की दिव्यांग मुलांचा कार्यक्रम आहे आणि त्यांना आपण या वस्तूंचा वाटप देखील करतोय आणि या सगळ्या मुलांशी आपल्याला हितगुज करायचे, संवाद साधायचा आहे। शंतनू सरांची पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट होणार आहे आणि म्हणून मी तात्काळ या कार्यक्रमासाठी होकार दर्शवला आणि शंतनूजींच्या मातोश्री आहेत ज्यांनी 31 वर्षापूर्वी या संस्थेचं रोपटं लावलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताल्या होऊ द्या। शंतनू सर, आता तुम्ही मनोगतामध्ये काही गोष्टी सांगितल्या की आपलं हे जे पडसाद अपंग उपचार पुनर्वसन केंद्र आहे, एखादी संस्थेची निर्मिती होणं आणि एखादी संस्था कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत राहणं हे काय नॉर्मल बाब आहे, त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य नाही, विशेष नाही असं मला वाटतं। पण दिव्यांगांचा 35वा वर्धापन मी यापूर्वी या संस्थेमध्ये एकदा येऊन गेलो आणि आज 35व्या वर्धापन दिनाला यायची संधी मला शंतनूने, त्याचे वडील माझे चांगले मित्र आहेत, वहिनींचा देखील मागच्या वेळेस परिचय झाला होता आणि आज ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर बसलेली आहेत, ज्ञानी मंडळी व्यासपीठावर बसलेली आहेत। या सगळ्यांच्या समवेत मला तुमच्याशी हितगुज करायला गंमत बघा, गावस्करचा मुलगा क्रिकेटमध्ये निपुण होण्याचा प्रयत्न करतो, मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदारकीचं तिकीट लढवतो, डॉक्टरांचा मुलगा The 35th anniversary celebration of Padshad. It's a great achievement in Nasik, what Padshad and Madam Mrs. Sucheta Sowdankar and Shantanu Sowdankar and his family has done to this part of the world. And my only wish is this school is evolving and I can see a lot of change in the school, which is more positive. I've been visiting this school for the last 10 years. And one of the plan that we have, which we want to roll out in the near future is 10 years from now, our goal is to make sure any child who is born with deafness in Nasik will never live with deafness in Nasik.
So we'll identify them much earlier and we'll restore hearing. As I told you, hearing is one of the most sophisticated sense, but it is the only sense that can be restored even lost completely. त्याचा उल्लेख मी जाणीवपूर्वक थोडा मागे जाऊन करतो. सर, छत्रपती शाहू महाराजांनी 1921 साली शैक्षणिक धोरणामध्ये उल्लेख करताना एक बदल केला होता, ज्याच्यात त्यांनी त्यावेळेसची जी सर्वात मोठी समस्या होती ती जातीय होती. आणि मग आपल्यातलेच काही बांधव जे एका वेगळ्या समाजात नाही, त्यांना आपण अस्पृश्य का म्हणायचं? ते तर आपल्यासारखेच आहेत ना. मग त्यांना आपण यापुढे कुठेही शैक्षणिक याच्यामध्ये अस्पृश्य हा शब्द आला नाही पाहिजे असं अमेंडमेंट आपल्या भाषेत अमेंडमेंट केलं छत्रपती शाहू महाराजांनी आणि सूर्यवंशी हा शब्द लिहायला लावला. आणि त्याच्यानंतर एक सामाजिक क्रांती या देशामध्ये घडत गेली आणि आज आपण त्याच्यावर बऱ्यापैकी मात करून आपण सर्व एक समान म्हणून वागण्याच्या दृष्टीने सगळ्या पातळींवर येतोय. आणि तसाच प्रयोग 2014 नंतर झाला. सर, आपण अपंग म्हणून समाजातल्या आपल्या या स्पेशल चाइल्ड्सला वेगळं ठेवलं गेलं आणि मोदींनी त्यांना एक दिव्यांग हा एक अतिशय चांगला शब्द दिला. आणि मला सारखं असं वाटतं की त्या अस्पृश्य शब्द जाऊन सौदानकर परिवारानं घेतलेली मेहनत आणि त्यांनी जपलेले व्रत हे वाखण्याजोग्य आहे असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले. तसंच 2045 पर्यंत संपूर्ण नाशिक जिल्हा हा कर्णबधीर मुक्त होईल असा विश्वास आर रणजित यांनी व्यक्त केला. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.